तर नमस्कार मित्रांनो, 7 पंपे टाकून झालेले आहे आपले आणि 7 पंपे टाकून झाल्यानंतर आपल्याला लागली तहान. आपण एक छोटी बॉटल आणली होती. त्या बॉटलीतलं पाणी संपलं. आता जाणार आहोत घरी. मस्त पाणी-गिनी, कॉफी वगैरे पिणार आहोत. नंतर येणार आहोत वावरात परत उरलेले पंपे टाकायसाठी. असंच काम असते मित्रांनो आपलं. आपल्याला म्हणजे मी माझ्या घरचे जवळपास 4-5 हजार रुपये वाचवतो. एक फवारा 14-15 एकराले म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. लय मोठा पाला पडते. पण त्या पाला आपण आनंदात साजरा करतो. ते पाला-पालाने वाटू देत. ते एन्जॉय म्हणून एक काम करतो आणि कामं आपले निपटून बी जातात आणि पटल्यानंतर एवढं चांगलं फीलिंग होते, एवढं रिलॅक्स फील होते. बुवा 1500-1600चं काम आपण केलं म्हणजे स्वतःला प्राऊड फील करतो मी एक नंबर. आणि एन्जॉय करून काम करा, सबस्क्राईब करा. आणि शेतकऱ्याच्या तुरीले सध्याचा माया 14 एकराला लागलेला खर्च सध्या 7,000 रुपये पहिला फवारा. आता दुसरा फवारा डबल जाते ते 10,000नी, तिसरा फवारा 10,000नी, चौथा फवारा 10,000नी. कारण की ते नंतरचे थोडे चांगले फवारे द्यावे लागते. त्या फवाऱ्यासाठी खर्च म्हणजे 50-55 हजार रुपये फवारासाठीच खर्च येऊन राहिला. आणि तूर किती होईल अशी समस्या आहे. आणि सरकार निवांत झोपून आहे, काही घेणं नाही आहे. म्हणजे शेतकऱ्याची मजेत लाईफ आहे असं सरकारला वाटून राहिलं. त्याची डोळे उघडण्यासाठी बच्चूभाऊ कडू आता चांगल्या प्रकारानं मोर्चा हाती घेऊन आहे आणि सगळी जनता, सगळे शेतकरी त्यांना सपोर्ट करून राहिले. माझासुद्धा सपोर्ट आहे, कारण की हमी भाव 5,000 रुपये म्हणजे काहीच भाव नाही सोयाबीनले. 5,000 म्हणजे ते असेच चालले जाते. म्हणजे सोयाबीनच्या बॅगा काढणं, लावगण ह्या करून जर गोष्टीचा सगळा विचार केला तर 5,000 हे तुमच्या तरी डोक्याला विचारून पहा, हे एवढा भाव हमी भाव योग्य आहे का? तरीच म्हणून राहिलो की भाव द्या व्यवस्थित आणि कर्जमाफी करा. सगळ्या गोष्टी चांगल्या होईल. तुम्हाला बी सत्ता कंटिन्यू स्टील ठेवता येईल. शेतकऱ्याच्या समस्या आहे का आणि सत्ता कायम ठेवा. सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट टाईम.